अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. खरं म्हणजे असं काहीच दोष नव्हता, पण तो माणूस. कोण माणूस? डॅड नक्की काय झालंय? ऍक्सिडेंट झाला. काय? दादाची ही अवस्था तुझ्यामुळे झाली. तू कारणीभूत झाला. चल तुला सांगतो मी, आपण रात्रभर मस्त धमाल करणार आहोत. घुमेंगे फिरेंगे, नाचेंगे, गाएंगे, खाएंगे, ऐश करेंगे. त्वरित शल्यचिकित्सा करणं गरजेचं आहे का? हो, आवश्यक आहे. अदरवाईज पुढची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही. 2-1 लाख रुपये खर्च येईल साधारणतः. 2 लाख? हां ते ठीक आहे, पण इथे एकच रूम आहे. आनंदरावांची तब्येत कशी? ठीक आहे. डोंट वरी, मी आली आहे ना. हे डॉक्टर माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत, मी बघते. टेन्शन घेऊ नका. वहिनी काही काळजी करू नको, मी आहे ना. मी करेन काहीतरी व्यवस्था. एवढ्या मोठ्या रकमेची व्यवस्था आपण कशी करणार आहोत भाऊजी?
डॉक्टर अजिबात काळजीचं कारण नाही आहे. ऑपरेशन अगदी व्यवस्थित पार पडलेलं आहे. बिलकुल टेन्शन घेऊ नका. आता घरी जायला सुद्धा तुम्हाला हरकत नाही आहे. थँक्स डॉक्टर. इट्स ओके. आनंदरावांना सुद्धा 2-3 दिवसात डिस्चार्ज मिळेल. डॉक्टर एक रिक्वेस्ट होती. बोला ना. म्हणजे हे डॉक्टर तुमच्या ओळखीचे आहेत म्हणून ही ऑपरेशनची अमाऊंट आहे ना ती खूप जास्त आहे. आम्ही डोंट वरी, ऑपरेशनचे पैसे भरलेले आहेत. काय कोणी भरले? मीच भरले होते. मला माहिती होतं एवढ्या शॉर्ट नोटीसवर एवढी मोठी अमाऊंट जमा करणं तुम्हाला पॉसिबल नव्हतं. थँक्यू व्हेरी मच. आम्ही तुमचे पैसे म्हणजे जमतील बघू आपण नंतर. तसे. हं? आता काळजीचं कुठलंही कारण राहिलेलं नाही आहे. तुम्ही आता जरा आराम करा. खूप टेन्शन घेतलं होतं ना. निघते मी. धन्यवाद डॉक्टर. ओके बाय. बाय. टेक केअर. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. अनंतराव, खूप वर्ष झाली या संधीची वाट बघत होते मी. आता तुमचं आयुष्य माझ्या हातात आहे. यावेळी सगळ्याच गोष्टी माझ्या मनासारख्या जुळून आल्यात. खरं तर तुमच्या जीवाला काहीच धोका नाही आहे. ऑपरेशनसुद्धा एक नाटकच आहे. 4 टाके मारले की भल्या भल्यांना वाटतं आपला जीव वाचला. खूप मोठं ऑपरेशन झालं. अनंतराव, तुम्हालाही तसंच वाटेल. आणि आता तुम्हाला गरज असताना माझं महत्त्व वाढेल. कुठे इस्पितळात निघालात वहिनी? हो हॉस्पिटलला निघाले. तुम्हाला चहा घ्यायचा आहे का? नाही नको. मेघना घरात नाही आहे. कुठे गेली? दिल्लीला गेली आहे. तिची डान्स कॉम्पिटिशन आहे. कोणाबरोबर गेली? तिचा अख्खा ग्रुप आहे आणि तो साहिल पण आहे. साहिल? तिचा मित्र हो. अजून कोणी आहे बरोबर? आणखी म्हणजे आता मी फारशी काही चौकशी नाही केली. हो, चौकशी करायला पाहिजे होती तुम्ही वहिनी. काय झालं भाऊजी? कशासाठी काळजी करताय एवढी? काही झालंय का? नाही तसं काही नाही, पण निदान तुम्ही या जाऊन. नक्की काही नाही ना? नाही काही नाही. जाऊन येते मी. हो. मेघना दिल्लीला जाणार होती, मग तिथे काय करत होती? नक्की काहीतरी गडबड आहे. ओके. बीपी नॉर्मल.
मी म्हणलं होतं तुम्हाला, बरंच काही बघायचंय आणि बरंच काही भोगायचंय सुद्धा. थँक्यू. ऑलवेज. कहाँ चलना है साहब? जाएंगे यार, क्या जल्दी है, बता देंगे. अरे सांग तर त्याला कुठे जायचंय म्हणून. हो सांगेन ना मी. ऍब्सोल्युटली काही नाही आपल्याला. तू आता असं म्हणतोस, मला मगाशी किती घाई करत होतास तू. अरे आपल्याला फ्लाईटला अजून खूप वेळ आहे. नाही ते ठीक आहे, पण आपण वेळेत गेलो तर बरं ना. जस्ट रिलॅक्स रिलॅक्स. तू काय करतोयस? पण बाहेर चाललोय तर जस्ट फ्रीक आउट. मीन्स कामाचं टेन्शन आता घ्यायचं नाही अजिबात. परफॉर्मन्स विल बी ॲब्सोल्युटली फाईन. हो, पण तू जरा लांब. इट्स ओके, इट्स ओके. साहिल प्लीज लीव मी. साहिल प्लीज. काय चाललंय? एका पाठोपाठ एक मनाला हलवून टाकणाऱ्या घटना अशाच एका उज्ज्वल प्रभाती एकदा थांब. एकदा मला तुला काही सांगायचं आहे. भाई साहब सुनो. भाई साहब आप कहाँ जा रहे हैं? भाई साहब सुनो प्लीज हेल्प. ओ दादा, ओ जरा मदत करा ना. ओ ऐका, कोणी आहे का? प्लीज हेल्प हेल्प हेल्प. कोणी आहे का? साहिल 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 साहिल. मेघना तू जा इथून. अरे तू ताबडतोब जा इथून. अरे तुला या अवस्थेत सोडून कुठे जाऊ मी? नको माझ्या लफड्यात अडकूस. माझं काहीच होऊ शकणार नाही. अरे तू काय बोलतोय साहिल? तू ऐक माझं.
साहिल 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 वहिनी, दादाची शुश्रूषा करून तुम्ही थकले असाल. तुम्ही घरी जाऊन आराम करा. दादाजवळ मी बसतो. तुम्हीच एक काम करा, तुम्हीच घरी जा आणि आराम करा थोडा वेळ. मी आपली बसते यांच्याजवळ. काही काळजी करू नका वहिनी तुम्ही. सगळं काही ठीक होईल. परमेश्वर आहे या जगात. भाऊजी, मेघना आली असेल ना? नाही आले अजून. काय अजून आली नाही? एव्हाना परतायला हवी होती ती. भाऊजी जरा बघाल का आली नाही ती? मी बघतो. तुम्ही खरंच काही काळजी करू नका. अजून कशी आली नाही? अंकल अहो मी तर डान्स मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती.